हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो व्यक्ती जेव्हा एखादा वाईट परिस्थितीत असतो ना, वर्स्ट कंडिशनमध्ये असतो ना, तो कशावरही विश्वास ठेवतो. त्याला माहिती नसतं तेव्हा की म्हणजे खोटं खरं तेव्हा त्याची फरकच नसते की मला या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं एवढंच त्याला माहिती असतं. तर एक सुंदर इन्सिडन्स मी तुम्हाला सांगणार आहे, जो मी अनुभवलेला आहे आणि मला जेव्हा तो आठवतो आता तर मला आता माझ्या हसायला येतं की काय विचार म्हणजे काय मी तेव्हा थिंकिंग करत होती आणि मी कसा प्रश्न माझ्या सिनियर्सला विचारला होता. सो माझे एक सिनियर आहेत चेतन सर, भुसावळला प्रॅक्टिस करतात, ते होमिओपॅथ आहेत. तर जेव्हा माझं डायग्नोज झालं गाठ आहे तेव्हा पण मी सरांशी डिस्कस केलं होतं आणि सरांना माझी सगळी कंडिशन माहीत होती, मेंटल कंडिशन काय आहे, माझे पर्सनल इश्यूज काय आहे, सगळं माहीत होतं. आणि जेव्हा माझं पहिलं ऑपरेशन झालं आणि मला पॅरालिसिस गेला तेव्हा सरांनी मला तिथे कुरिअर केली मेडिसिन आणि त्या मेडिसिनचा मला खरंच 3 दिवसात रिझल्ट मिळाला. माझा चेहरा बऱ्यापैकी नॉर्मल झाला आणि मग सरांशी कंटिन्युअसली मी बोलायचे, सांगायचे सरांना माझी मेंटल कंडिशन काय आहे, कसं आहे. मग सर त्यात शोधायचे की माझं कुठलं रुब्रिक आणि कुठलं मेडिसिन मला लागणार आहे वगैरे. सर मग मला बोलता की तुझा हे सांग मला, तुझं डेट ऑफ बर्थ सांग आणि मला टाईम सांग आणि कुठलंच प्लेस आहे तुझं बर्थ प्लेस ते सांग. मी सरांना सांगितलं आणि सरांना थोडी न्यूमरोलॉजी, त्याच्या अंकगणिताचं ज्ञान त्यांनी थोडं आहे त्यांना. तर मग सरांनी मला सांगितलं की संघर्ष तुझ्या लाईफमध्ये खूप आहे. म्हटलं सर माझ्या लग्नाच्या वेळेस माझी कुंडली जेव्हा माझ्या आईवडिलांनी काढलं तर त्याच्यामध्ये पण होतं की माझ्या लाईफमध्ये शेवटपर्यंत संघर्ष आहे आणि आता हा मला संघर्ष माहिती आहे का हा माझा जगण्याचाच संघर्ष आहे, तो मला शेवटपर्यंत तो कायम राहील माझा. तर मी म्हटलं हो का सर. मग सरांनी सांगितलं की तू हे कलर्स नको यूज करू, तू असं कर. मला हे सगळं सर सांगत असताना मी सरांना मध्येच इंटरप्ट केलं आणि सडनली एक प्रश्न केला की सर मी जगणार आहे ना, पण मी किती दिवस जगणार आहे हे कळतं का? तर एकदम इमोशनल होऊन एकदम इमॅच्युअर हा मी सरांना प्रश्न केला आणि सर हसायला लागले त्यावर की प्रियल, हे मीच काय कोणीही सांगू शकत नाही, हे तुला डील करायचं आहे, हा तुझा संघर्ष आहे, तू किती पॉझिटिव्हिटी ठेवतेस, किती तू कॉन्फिडन्स ठेवतेस आणि ह्या परिस्थितीतून कशी बाहेर पडतेस हे तुला ठरवायचं आहे. तर मला हा जो इन्सिडेंट आला आठवलं बसल्या तर मला खरंच हसायला आलं माझ्या की परिस्थिती आली की आपण तुमचं लाईफ लेसन वगैरे सगळे बाजूला होतात आणि तुम्ही एक इमॅच्युअर्ड बिहेवियर तुमचं होऊ शकतं आणि माझंही तसंच झालं की त्या परिस्थितीतून मला फक्त बाहेर पडायचं, मला काढा, मी सगळे उपाय, मला फक्त तुम्ही उपाय सांगा. तसंच चाच पडतं माणूस की आपल्याला कुठे सिक्युरिटी मिळेल, कुठे आपल्याला आपल्या सिच्युएशनचं, आपल्या परिस्थितीचं सोल्युशन मिळेल, आपण कसं ह्यातून बाहेर पडू. तर हा जो एक इन्सिडन्स आहे तो मी अनुभवला आणि बरेच जण मला काहीतरी उपाय सांगायचे तर तेव्हा मी करायचे. नाही ठीक आहे, असं कर, तू तसं कर. मग ते कुठल्याही स्पिरिच्युअल असो, कुठला मंत्र असो, काहीही असो, ते मी करायचे आणि ऑब्व्हियसली ह्या गोष्टी करताना तुम्हाला मेंटल स्टॅबिलिटी खूप मिळते. तुम्हाला मानसिक जे तुम्हाला पीस हवी असते, शांतता हवी असते डोक्याला, तुम्हाला विचारांना थांबवायचं असेल तर तुम्हाला स्पिरिच्युअलिटी ही खूप चांगली वर्क करते. तो मला फायदा झाला. पण आणि कुठेतरी एक आपण याच्या आधी आपण कुठले रंग पाळत नाही, कुठलं काहीच पाळत नाही. पण जेव्हा अशी सिच्युएशन येते ना तर आपणही इनडायरेक्टली का होईना आपण म्हणजे त्या व्यक्तीवर किंवा त्या सोल्युशनवर श्रद्धा ठेवतो आणि आपण त्या गोष्टी पाळतो. सो आज मी ब्ल्यू कलर घातलेला आहे, कोइन्सिडेंटली मी घालते. होऊन जातं ते की ब्ल्यू घालण्यात येतं, ब्लॅक घालण्यात येतं. पण असं माझ्यासोबत हा इन्सिडेंट झाला.